नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. नालेसफाईचे 2,30,00,000 गेले कुठे? शानू पठाण यांची विचारणा. ठाण्यातील स्फूर्ती संघटनेतर्फे राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी. आणि अचानक चारचाकीनं पेट घेतल्यानं एकच खळबळ. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली. पावसाळा तोंडावर आला असला तरी ठाण्याच्या मुंब्रा परिसरात नालेसफाई हवी तशी झाली नसल्यामुळे मुंब्र्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय. नालेसफाईसाठी पालिकेनं 3 कंपन्यांना निविदा दिल्या होत्या. एकूण 2,30,00,000ची ही निविदा होती. पण मात्र एवढे पैसे गेले कुठे असा सवाल शानू पठाण यांनी केलाय. ज्या कंपनीला हे टेंडर देण्यात आलं होतं त्यांनी नालेसफाई केलीच नाही तर त्यांनी कचऱ्यातून सोनं काढलं असा गंभीर आरोप पठाण यांनी केलाय. दरम्यान नालेसफाई न झाल्यामुळे मुंब्र्याच्या काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. ज्या कंपनीला निविदा देण्यात आली आहे त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि ज्या नागरिकांचं नुकसान झालंय त्या नागरिकांना कॉन्ट्रॅक्टरनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे. या सर्व नालेसफाईमध्ये अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप करत जर मागणी मान्य नाही झाली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा शानू पठाण यांनी यावेळी आवाज माझाशी बोलताना दिलाय. ठाणे शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी आज ठाण्यातील स्फूर्ती ठाणे जिल्हा फेरीवाला संघटनेतर्फे पालिकेवर मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ठाणे शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याबरोबरच पालिकेनं बायोमेट्रिक नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना परवाने देण्याची मागणी मोर्चेकरांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवे यांना गावदेवी मैदान परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करताना जबर मारहाण झाली होती. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील अनेक ठिकाणी कारवाईचा बडगा उचलला. मात्र पालिकेच्या या कारवाईमुळे सामान्य नागरिकांपेक्षा त्या रस्त्यावर असणाऱ्या मोठ्या दुकानदारांनाच त्याचा जास्त फायदा होतोय. कारवाई करत असताना पालिकेनं केलेल्या बायोमेट्रिक नोंदणी असलेल्या फेरीवाल्यांवरही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकरांनी केलाय. ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर सुरू करण्यात आलेली ठाणे महापालिकेची बस वाहतूक सेवा बंद करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांच्या वतीनं करण्यात आली आहे. बायोमेट्रिक नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांना प्रमाणपत्र शुल्क आकारून फेरीवाला परवाना देण्यात यावा तसंच त्यांच्या विरुद्ध होत असलेली कारवाई थांबवण्यात यावी. पालिकेचे अधिकारी आणि फेरीवाल्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेले संयुक्त नगरपथ विक्रेता समिती स्थापन करण्यात यावी इत्यादी मागण्या यात समावेश करण्यात आला आहे. काल रात्री ठाण्यातील आनंदनगर टोलनाक्यावर अचानक एका चारचाकीनं पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली. टोल भरत असताना स्विफ्ट डिझायरच्या चारचाकी गाडीनं पेट घेतला. दरम्यान या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत पोहोचल्यानं आग आटोक्यात आणण्यात आली. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश मेरा देश मेरा देश मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। ठाणे शहरातील काही महत्त्वाच्या जंक्शनवर सतत वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम होतोय। ही कोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेकडून ऑस्ट्रेलियन कंपनीशी करार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी 2,82 लाख रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेनं दर्शवली आहे। गुगल मॅपवरून इच्छित स्थळापर्यंतचं मार्गक्रमण, त्या मार्गावरील वाहतूक कोंडी इत्यादींची इत्थंभूत माहिती मिळत असताना आता तशाच पद्धतीची प्रणाली विकसित करून वाहतुकीवर गुगल नियंत्रण ठेवण्यासाठी विकास आराखड्यातील रस्ते, ग्रेड सेपरेटर्स, पूल, रस्त्याचं रुंदीकरण इत्यादी कामं पालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत। त्याशिवाय गेल्या 2 वर्षांपासून शहरातील वाहतुकीचं स्टिम्युलेशन बेसिक मॉडेल तयार करण्यात आलंय। व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या दिवसाचं आणि वेळेतील वाहतुकीचं चित्रीकरण करून हे मॉडेल तयार करण्यात आलंय। यातून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्यात। मात्र हे प्रयत्न करत असताना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स येथील स्कूल ऑफ सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर विनायक दीक्षित आणि मॉड्युलर सॉफ्टच्या शंतनु शर्मा यांनी आयुक्तांनी एक कल्पना सुचवली आहे। विविध ठिकाणी लावलेले सेन्सर आणि गुगल यंत्रणेची सांगड घालून क्राउड सोर्स डेटा उपलब्ध करता येईल। मोबाईल वापरणारी व्यक्ती आपल्या वाहतुकीची माहिती या प्रक्रियेसाठी देऊ शकेल। लोकांकडूनच आलेली माहिती लोकांसाठीच वापरावी या संकल्पनेवर हा डाटा प्राप्त झाल्यानंतर वाहतूक कोंडीचं निरसन करता येईल असं या मंडळींचं म्हणणं आहे। ऑस्ट्रेलियाच्या या युनिव्हर्सिटीनं केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑर रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे यांच्या सोबतही असा करार केला असून ठाणे महापालिकेनं त्यासाठी आता पुढाकार घेतलाय। अशा ठळक घडामोडी शेवटी होते। नाले सफाईचे 2,30 लाख गेले कुठे? शानू पठाण यांची विचारणा। ठाण्यातील स्फूर्ती संघटनेतर्फे राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी आणि अचानक 4 चाकीनं पेट घेतल्यानं एकच खळबळ। आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्श नगर समोर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326। आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास युट्यूबवर आहे ती तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।